राज्याला हादरवून सोडणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक पैलू समोर आलाय। खरातच्या विशेष भक्त परिवारात एका आमदाराच्या पत्नीचाही समावेश असल्याची जोरदार चर्चा रंगू लागली आहे। अधिकृतरित्या कोणतेही नाव समोर आलेलं नसलं तरी या चर्चेमुळे प्रकरणाभोवतीचं गूढ आणखी गडद झालंय। कारण आतापर्यंत समोर आलेल्या तपासातून राजकारण, प्रशासन आणि उच्चभ्रू कुटुंबापर्यंत खराचं जाळं पसरल्याचे संकेत मिळत होते। या आमदार पत्नीची भूमिका नेमकी काय आणि तपासातून अजून कोणते धक्कादायक खुलासे समोर येणार याकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय। खरात कुटुंबातील दशक्रियेची पत्रिका आता चर्चेत आली आहे। शोकाकुल यादीत रुपाली चाकणकर यांचं नाव दिसतंय। भोंदू अशोक खरात प्रकरणात आता नवा धागा समोर आलाय आणि हा धागा थेट राजकीय वर्तुळाशी जोडला जातोय। खराच्या वडिलांच्या 2017 मधील दशक्रिया पत्रिकेत शोकाकुलांच्या यादीत महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे खरात आणि चाकणकर यांच्यातील निकट संबंधांबाबत पुन्हा चर्चा रंगू लागली आहे। भोंदू अशोक खरात प्रकरणात तपासाला नवं वळण लागले। प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधं, जडीबुटीची दुकानं या मालकांची चौकशी होणार आहे। खरातनं आयुर्वेदिक औषध दुकानातून हरणाची कस्तुरी जडीबुटी खरेदी केल्याचा संशय बळावतोय। नाशिक रोड परिसरातील ज्वेलर्सही पोलिसांच्या रडारवर आहे, तर खरातनं संबंधित ज्वेलर्सकडून बनावट रत्नांची खरेदी केल्याचीही माहिती मिळाली आहे। अंधश्रद्धा आणि फसवणूक प्रकरणातील पुरावे जोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे। आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता आहे। भोंदू अशोक खरातवर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झालाय। नरबळी आणि अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत पोलिसांनी ही कारवाई केली आहे। जीवे मारण्याच्या धमक्या देत आर्थिक लूट केल्याचा त्याच्यावर आरोप केला गेलाय। 21 देशांमध्ये फिरवत अंधश्रद्धेच्या नावाखाली फसवणूक केल्याचा दावा करण्यात आलाय। मागण्या मान्य न केल्यास संपूर्ण कुटुंब संपवण्याची धमकी दिल्याचीही तक्रार आहे, तर फिर्यादीकडून मर्सिडीज कार खरेदी करून घेतल्याचाही खरातवर आरोप आहे। परदेश दौरे, महागडे उपचार, फार्म हाऊसचा खर्च फिर्यादीकडून उकळल्याची माहिती मिळाली आहे, तर पूजेदरम्यान महाराज आले असं म्हणत मोठा साप आणल्याचा दावा केला गेलाय। खरातवर आतापर्यंत एकूण 8 गुन्हे दाखल झाले आहेत। भोंदू खरातचा बंदूक परवाना रद्द करण्यात आलाय। भोंदू अशोक खरात प्रकरणी खळबळजनक माहिती समोर आली आहे। नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनेच खरातला शस्त्र परवाना मिळाला होता। जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचं उघड झालंय। 15 ऑक्टोबर 2012ला शस्त्र परवाना मंजूर झाला। 1 जानेवारी 2024 मध्ये त्याचं नूतनीकरण झालं। चौकशीत खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त करण्यात आली, ज्यापैकी 5 काडतुसं खरातनं वापरलेली होती। 5 काडतुसांचा वापर कशासाठी केला याचा तपासही सुरू आहे। तर राज्यभर गाजत असलेल्या प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येते। गेल्या 7 दिवसांच्या तपासात शस्त्र बाळगल्याची माहिती मिळाल्यानंतर परवान्यासाठी खरातनं जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केल्याचंही समोर आलं। जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच शस्त्र परवाना देण्यात आल्याचीही माहिती आहे। तर भोंदू खरातचा बंदूक परवाना आता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तर भोंदू अशोक खरात प्रकरणात वन विभागाने एंट्री घेतली आहे। अशोक खरातनं वन्यजीवांची हत्या केल्याचा संशय बळावला। वन्यजीव हत्येच्या संशयावरून वन विभाग SITच्या संपर्कात आहे। सिन्नरच्या मिरगावातील मंदिरात अघोरी प्रकारासाठी वन्य प्राण्यांचे अवयव वापरल्याचा संशय बळावलाय। हरणांची कस्तुरी वाटप केल्याची चर्चा सुरू आहे, तर कस्तुरी नेमकी आली कुठून असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। कोल्हा हरिण यांचे अवयव वापरल्याचा अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडूनही आरोप करण्यात आलाय। वन्यजीवांची शिकार झाली का हा देखील SIT तपासातला महत्त्वाचा मुद्दा असेल। भोंदू अशोक खरातच्या शिवनिका संस्थेचं बँक अकाउंट सील करण्यात आलंय। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू झालाय। विशेष तपास पथकाकडून मालमत्तेची माहिती मागवण्यात आली आहे। खरात कुटुंबियांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानासह मालमत्तेप्रकरणी चौकशी केली जाणार आहे। नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू झालाय, तर कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता आहे। मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला याचाही तपास केला जातोय, तर बेनामी मालमत्ता असल्याचा संशय असल्यानं पुढच्या 2 ते 3 दिवसात या तपासाला वेग येणार आहे।